नमस्कार, मी राजश्री राजेश ओंबेडमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा खूप खूप स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून. त्याच्यात आता टाकायचं आहे ही आले आणि मिरचीची पेस्ट आहे, ती 2 चमचे मी टाकते. आले मिरची पेस्ट, नंतर हळद, लाल तिखट 2 चमचे, माझा मीडियम तिखट आहे मसाला. नंतर ओवा आहे, सफेद तीळ 2 ते 3 चमचे. हा बारीक रवा घेतला आहे मी, साधारण 1 चमचा घ्यायचा आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे 2 ते 3 चमचे. आणि हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्या आधी मीठ टाकून आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून मग त्याच्यात आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी, थोडं थोडं ॲड करत मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळ्या बेसनला व्यवस्थित आपले मसाले लागतात. आता पाणी अगदी थोडं थोडं पाणी असं हातावर घेऊन शिंपडून मग आपल्याला ह्याचा गोळ्या बनवायचा आहे. पीठ आपलं हे झालेलं आहे गोळा बनवून. हे लहान पेला मी पाणी घेतलेलं, त्यातलं अर्धं पाणी फक्त मी वापरलेलं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ. आता यात थोडं तेल लावायचं आहे, असं हातावर तेल घेऊन ह्याचे लंबाकार गोळे बनवायचे. इथे चाळणीला मी तेल लावलेलं आहे, त्याला ठेवायचे आपल्याला वाफवायला. आता आपण ह्याला चाळणीत वाफवायला जवळजवळ 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर ह्याला आपण वाफवायला ठेवूया. पाणी उकळलेलं आहे, आता आपण ह्याला ह्याच्यावर वाफवायला ठेवूया 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर. 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण चेक करूया. व्यवस्थित मस्त शिजले आहेत आपल्या ह्या आतपर्यंत. आता गॅस बंद करून वड्या थंड व्हायला ठेवूया आपण. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत, आता आपण ह्याला कापून मग त्याला शॅलो फ्राय करूया. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. शॅलो फ्राय केल्याने काय ते जास्त तेल पीत नाही आणि जास्त हेल्दी होतं. ते मी हे पॅन तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल टाकूया आपण.
त्याच्यात रवा टाकल्यामुळे खुसखुशीत होणार आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होणार. म्हणजे अगदी आपल्याला बेसनमुळे सॉफ्ट, कुरकुरीत आणि खुसखुशीत तिन्ही आपल्याला त्याचं हे मिळणार आहे टेक्स्चर. अशाप्रमाणे शॅलो फ्राय केलेल्या वड्या 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतात. आणि जर फक्त तुम्हाला त्याचे फक्त रोल तुम्ही बनवून वाफवून ठेवलेत फ्रीजमध्ये, तरी ते कधीही तुम्ही ते फ्रीजमधून काढून तळू शकता. तर सुट्टीच्या वेळेस असे रोल बनवून ठेवायचे, म्हणजे आयत्या वेळेस आपल्याला जेवताना घ्यायला मिळतात कोथिंबीर वड्या. किंवा कोणी सहज पाहुणे आलं तर चहाबरोबरही या अगदी परफेक्ट स्नॅक्स होऊ शकतो. अगदी मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत बघा आपल्या वड्या अगदी. आणि छान अगदी एकदम त्याला मस्त टेक्स्चरही आलेलं आहे आणि त्याची चवही छानच असणार आहे. अगदी टी टाईम स्नॅक तुम्हाला परफेक्ट, किंवा जेवताना अगदी एक भजी वगैरे बनवतो त्याच्याऐवजी आपण हे कमी तेलात बनवलेला पदार्थ आपण खाऊ शकतो. रेसिपी अगदी सोपी आहे, नक्की करून बघा. आणि जर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करा, कमेंट करा. आणि दुसऱ्या अशा कोणत्या तुम्हाला हेल्दी रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी ते तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.